आज आपण व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी पाहणार आहोत। व्हाईट पास्ता बनवण्यासाठी आपल्याला आता एक भांडं घ्यावं लागेल। त्यासाठी आपण 2 टेबलस्पून ऑइल घालून घेतले, बारीक चिरलेले लसणाचे तुकडे टाकलेत, ते चांगले परतून घेऊया। नंतर कांदा टाकूया, तो पण बारीक चिरून एक मोठा कांदा टाकलेला आहे। आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला गाजरचे तुकडे आणि शिमला मिरचीचे तुकडेही त्यात टाकून घ्यायचे, ते चांगले परतून घेऊया, एकजीव करून घेऊया। बघा याप्रमाणे मक्याचे दाणे टाकलेत, सगळे व्यवस्थित परतून घेऊया। या जागी तुम्ही ब्रोकोली पण टाकू शकता। आणि ते मऊसर होण्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि थोडंसं वाफेत शिजवल्यानंतर आपल्याला काळी मिरीची पावडर टाकायची 1 टीस्पून। बघा याप्रमाणे आपण त्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे। आणि आता मी व्हाईट पास्ताचा पेस्ट तयार करून घेणार आहे व्हाईट। तर त्यासाठी मी तूप घेतलं आहे 2 टेबलस्पून आणि 5 टेबलस्पून मैदा घेतला आहे, तो त्यात चांगला परतून घेऊया। थोडासा लालसर झाला की आपल्याला 1 ग्लास दूध टाकायचं आहे। बघा दूध आपण इथे 1 किंवा 1.5 ग्लासही टाकू शकता, पण कमी टाकायचं नाही, नाहीतर ग्रेव्ही आपली पातळ होणार नाही। बघा याप्रमाणे आपलं पेस्ट तयार झाली आहे। चिली फ्लेक्स टाकले, चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेऊया। ऑरेगॅनो टाकलं आहे, ऑरेगॅनो पण टाकल्यानंतर आपण पास्ता भाज्या टाकून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण त्याला मिक्स करून घेतलं आहे। थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकू शकता या स्टेजला। आणि आता आपण भाज्या टाकून घेतल्या, भाज्या चांगल्या मिक्स झाल्यानंतर आणि जर तुम्हाला तुमची ग्रेव्ही जाडसर वाटत असेल तर तुम्ही अर्धा कप दूध टाकू शकता या स्टेजला, किंवा क्रीम टाकू शकता। आणि नंतर आपण पास्ता घालून घेऊया। पास्ता घालून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रमाणे आपला पास्ता रेडी झाला आहे। आणि आपण ते आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।